रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल अशी मी देवाजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आज मी तुम्हाला एकदम एक जबरदस्त अशी वनस्पती सांगत आहे. ह्या वनस्पतीचा तुम्ही जर आपल्या जीवनामध्ये उपयोग केला तर याची तुम्हाला 100% रिझल्ट आणि 100% गॅरंटी येईल. बघा, इथं तुम्हाला मी एक झाड दाखवत आहे, वृक्ष दाखवत आहे. ह्या वृक्षाचं नाव आहे मासरोहिणी. मासरोहिणी नावाचा हा वृक्ष इतका जबरदस्त, इतका पॉवरफुल आहे की हा वृक्ष तुमचं हाड मोडलेला असेल, मोडलेलं हाड जोडण्यासाठी, मुकामार लागलेला असेल, हाड मोडलेला असेल, रक्त गोठलेला असेल, मांस तुटलेला असेल तर मांस जोडण्यासाठी, हाड जोडण्यासाठी, रक्त गोठलेलं रक्त पातळ करण्यासाठी ह्या वनस्पतीचा खूप असा उपयोग होतो. तर ही वनस्पती कशी वापरायची तर लक्षपूर्वक ऐका. मासरोहिणी नावाची ही जी वनस्पती आहे, हिची साल काढायची आपल्याला. ही साल काढून आणि कोंबडीचं जे गावरान कोंबडीचं जे अंडा आहे, त्या अंड्याचा जो सफेद भाग आहे त्या भांड्यामध्ये उगाळायचा आहे, किंवा ही पावडर त्या सफेद अंड्याचे जे पाणी त्याच्यामध्ये खलवून आणि त्याचा जिथं मोडलेलं आहे, जिथं मांस तुटलेलं आहे, जिथं रक्त गोठले त्याच्यावरती लेप करायचा आहे. एक हप्ताभर तुम्हाला लेप करायचा आहे. हा उपाय केल्याच्या नंतर मोडलेलं हाड तुमचं 100% जोडून जाईल, तुटलेला मांस जोडून जाईल, गोठलेलं रक्त पातळ होऊन जाईल. इतका जबरदस्त रिझल्ट, इतकी जबरदस्त मासरोहिणी वनस्पती आहे. तर ह्या मासरोहिणी वनस्पतीचा उपयोग हाड जोडण्यासाठी, मांस तुटलेलं जोडण्यासाठी आणि रक्त फाकण्यासाठीचा उपयोग आपण करू शकता. तर याची साल फक्त काय करायची, त्या अंड्यामध्ये उगाळून, जे सफेद पाणी असतं त्याच्यामध्ये उगाळून आणि त्याच्यावरती लेप लावायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर जास्त मोडतोड झालेली असेल तर ते कोंबडीचं जे सफेद अंड आहे त्याच्यामध्ये उगाळून, त्याच्यामध्ये महिलांचे केस टाकून आणि ते त्याच्यावरतून लेप देऊन आणि पट्टी बांधायच्या, जसं प्लास्टर करतो दवाखान्यामध्ये तसं केसांमध्ये काढून त्याचा जर प्लास्टर केला तर कसलाही मोडलेला हात, मोडलेला पाय, झालेला ऍक्सिडेंट पूर्णपणे बरा होतो. तर मासरोहिणीचा हा उपयोग आपल्या जीवनामध्ये करून आणि आनंदी वा सुखी वा. हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.